हॅलो हाय नमस्कार, मी प्रियंका भावसार, तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। आता आम्ही फॅमिली ट्रिपसाठी जात आहोत। आम्ही कुठे जातोय ते तुम्हाला थोड्या वेळात कळेलच, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। 99 आता बॅग घेऊन बघा किती होतो। हां मग 13ची लिमिट आहे, ठीक आहे। सगळ्या बॅग आता पॅक झाल्या आहे बघा। आम्ही 2 गाड्यांमध्ये जातोय, कारण माझी नणंद आणि तिची फॅमिली आमच्यासोबत आहे आणि आमची फॅमिली। सो आता एक फॅमिली एका गाडीत पुढे गेली आहे, आता आम्ही दुसऱ्या गाडीत जाऊ। एअरपोर्टला 1 तास जाईल सगळे चेक वगैरे करायला। त्यानंतर मग तुम्हाला पूर्ण जर्नी बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। रिदान पण भूर जाण्यासाठी खूप एक्साइटेड आहे, कारण ही त्याची फर्स्ट फ्लाईट असणार आहे। बघू आता रिदानची रिॲक्शन कशी असेल एरोप्लेन बघितल्यावर। ठीक आहे, मी सगळं सामान काढून घेतो, मग तू गाडी पार्क करून देतो। बापरे, चांगलीच पार्किंग आहे, काय टेन्शन। दोन्ही आणले असते पुरले असते का? दोन्ही गाड्या आणल्या असते पुरले असते। जाताना अजून कन्व्हिनियंट झालं। येताना मी उलट इथं गाडी उभी कर, मी एक ट्रॉलीवर सगळं सामान घेतो आपण, मग तू पार्क करून दे। चला आम्ही आता पोहोचलोय जळगावच्या एअरपोर्टवर। तुम्हाला आतून दाखवते मी कसं आहे। कार आम्ही इकडेच पार्क करतोय, आता आपण एंट्री करूयात। इथून एंट्री झाल्यानंतर इथे असा वेटिंग एरिया आहे। त्याच्यानंतर हे इकडे आता बॅग्स चेक होतील। हा सगळा चेक इन एरिया आहे। आमच्या स्टार्टिंगलाच सीट। जस्ट आता मोपा एअरपोर्टवर पोहोचलोय। आता इथून आम्ही एअरबीएनबीचं हॉटेल बुक केलंय, कारण आता आम्हाला लेट झालंय रात्रीची। आम्हाला आता 1 वाजला आहे, म्हणून जवळच एअरबीएनबीचं हॉटेल होतं, सो ते बुक केलंय। आणि त्यानंतर आम्ही उद्या क्लब महिंद्राच्या हॉटेलला जाणार आहोत। आता हे सगळे पेजेस वगैरे बॅग कलेक्ट कर। बर्थडे रे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे। आम्हाला विश कर। रिदान हॅपी बर्थडे कर बाबाला, दादाला। चलो आता पटकन रूमवर जाऊन झोपू बाबा, खूप झोप येते। शेवटी येत होती झोप। चलो लँडिंग छान केली, पण एकदम स्मूथली, नाही तर कानात एकदम ठणकतात। हो रिदानलाही काहीच वाटलं नाही, तर रिदान रडतो।
वरडायचं